तर सुमित दादा शिंदे युवा मंच ही टीम आपण पाहतोय फायनल मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल आणि सलग चौथं वर्ष आहे या संघाचं की WPL ची फायनल ते खेळतात आणि मला वाटतं स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांच्या मालकीचा संघ मला वाटतं पाठीमागच्या वर्षीचा विजेता होता, पहिला विजेता होता. यावर्षी मात्र आपण पाहतोय थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सातत्यानं गावातील खेळाडूंसाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न पैलवान मारुती बाप्पू ठवरे, त्याचप्रमाणे स्टार पत्रकार विजयराव लोखंडे, पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश, त्याचप्रमाणे जगन्नाथजी ढवळे आणि आमचे अशोकजी खांडेकर सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुंदर प्रकारचा सोहळा आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पहा, दोन बलाढ्य आणि ताकदवान प्रतिस्पर्धी ज्यावेळेस एकमेकांसमोर येतात त्यात होणारा संघर्ष देखील प्रचंड मोठा असतो. पहा, जितना बडा संघर्ष होता है जीत उतनी बड़ी होती है. एका बाजूने तुम्ही पाहताय सुमित दादा शिंदे युवा मंच, चेतन दादा साळुंखे आणि कुमार रोहन जाधव यांच्या मालकीचा, तर एका बाजूने शौर्य फायटर संदीप बापू गावडे आणि सोमनाथ आबा गावडे यांच्या मालकीचा संघ आहे. प्रथमतः टॉस जिंकला सुमित दादा शिंदे युवा मंच संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघटनेकडे घेतला रोहननं आणि सांगितलं की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि बघायचं आहे तो प्रयत्न कशा प्रकारे इथं त्याचा मैदानाच्या आतमध्ये कामगिरी ते करतील. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या स्पर्धेला मंडप सौजन्य करणारे सन्माननीय वैभवशेठ पठारे पाटील, संचालक संत तुकाराम शिक्षण संस्था यांचंही थोड्याच वेळामध्ये आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सलामीची जोडी पहा, शौर्य फायटर संघाची दाखल होईल मैदानामध्ये. सोमनाथ गावडे आणि विशाल कोलते. तर एका बाजूनं श्रीकेश शिंदेला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती 6 षटकांची लढत आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि त्यामध्ये तुम्हाला 4 बॉलरचा वापर करायचा आहे. 2-2-1-1 अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गेली 3 दिवसांपासून तुम्ही पाहताय आपल्या स्पर्धेमध्ये पंचांची अतिशय सुंदर भूमिका पार पाडणारे अक्षय चांदगोडे सर, तर एका बाजूनं स्वप्नील भोसले सरांना तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाहतोय तुम्ही. MH लाईव्हच्या माध्यमातून तुषार कानकटे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला करताना पाहायला मिळते आहे. म्हणजे टेनिस बॉल देखील आज आपण पाहतो की स्पर्धा प्रचंड ग्लॅमर झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम लाईव्हच्या माध्यमातून MH लाईव्ह तुषार कानकटे सर आणि त्यांची टीम करते, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर समालोचनाच्या माध्यमातून समाधान अवसर देखील आपल्या समेत गेल्या 3 दिवसांपासून जोडले गेलेले आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करून जाऊ मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल कोलते, तर नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ गावडे. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिला चेंडू पाहतोय खोलवर टप्प्याचा, थोडासा पाहिला पण बॅटवरती येऊ शकला नाही आणि फलंदाजाला समजू शकला नाही. हे म्हणा तो चाचपडत होता, परंतु एका धावेच्या सहाय्याने पाहतोय धावपलकावरती खातं खोललं जाईल, अकाउंट ओपन केलं जाईल. पहा, शौर्य फायटर्स धावपलकावरती 1 धाव असेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहताय 2 खेळाडू डीप लॉंग ऑन आणि अगदी मिड विकेटच्या सीमारेषेवरती तुम्हाला पाहायला मिळतोय, त्यामुळे ऍडव्हान्टेज राहतो फलंदाजाकडे. पहा, यावेळेस स्टेप आउट करून खेळलेला फटका सोमनाथ गावडे, जो सर्वांना आवडे, खणखणीत षटकार, 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती बरसलाय कल्पेश दादा भोर उद्योजक यांच्या माध्यमातून या षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आणि गणेश दादा गावडे, विनोद गावडे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस टप्प्याचा चेंडू पूल केलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पहा, दरम्यान सिंगल मिळेल. बक्षिसांची खैरात तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली खरं तर पहिल्या सामन्यापासून, आणि प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये अतिशय प्रेक्षणीय झालेला आपण बघितलेला आहे. आणि पहा, जी आतुरता होती, जी उत्कंठा होती ग्रँड फिनालेची, ती आता मात्र पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा फटका इनसाइड आउट खेळलाय,
डीप लॉंग ऑफ 1-2 बाउन्स चेंडू सीमेराशी लागला वेल खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. यावेळेस विशाल कोलतेच्या बॅट मधून अकुटप्याचा चेंडू पूल केलाय. शॉर्ट आर्म पूल क्षेत्ररक्षक मिड विकेटला दूरवरती आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल आणि तोपर्यंत 2 धावा विशाल कोलतेला सहजपणे मिळणार आहेत. गणेश गावडे आणि विनोद गावडे यांच्या माध्यमातून विशाल कोलतेच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर कल्पेश भोर यांच्या माध्यमातून सोमनाथ गावडेच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. तर संघमालक संदीप बापू गावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. हलकी हाताने स्टेअर केलेला चेंडू पाहतो आपण. डीप अगदी थर्डमॅन मध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल. धावपलकावरती आपण जाऊया. पुण्यनगरीचे नगरसेवक तथा प्रतिथयश उद्योजक सन्माननीय महेंद्रजी पठारे पाटील यांनी कळवलंय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक पहा. दोन्ही संघासाठी दोन्ही खेळाडूंसाठी सारखी पारितोषिक तुम्ही पाहताय. नगरसेवक महेंद्रजी पठारे पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅच मध्ये किती चौकार मारा किती षटकार मारा विकेट ऑल आउट पर्यंत होणार आहे. तर फक्त षटकार आणि विकेटसाठी पारितोषिक आहे पहा. या मैदानावरती षटकार देखील तुम्ही बघितलेत आतापर्यंत प्रचंड मारले गेलेत. पहिलं षटक संपलंय. धावपलकावरती पहा शौर्य फायटर संघाच्या 15 धावा बिनबाद 15. दुसऱ्या क्रमांकाचं षटक रोहन अलॉंग द कार्पेट फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनचा चेंडूवरती आलाय अडवलाय. वाह कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फक्त सिंगल मिळेल एका धावेच्या सहाय्याने. धावपलकावरती 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं सुरू असताना शौर्य फायटर सलामीची जोडी विशाल कोलते आणि सोमनाथ गावडे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. कारण सोमनाथ सांगितलं की मला जास्त बोलता येत नाही माईक वरती, परंतु आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये तो सातत्याने त्याच्या बॅटनं उत्तर देत असतो. चौकार षटकारांची आतषबाजी आपण सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये बघितली. खोलवर टापाचा चेंडू होता. हलकीच एज आपण पाहतो तिथे घेतली झाली. यष्टिरक्षकडून चेंडू निसटलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवलाय. फेक होईल तोपर्यंत जीवाच्या आकांतानं तो धावेल आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुमच्या दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट एक चांगलं असणं किंवा चांगला समन्वय असणं फार गरजेचं असतं. पहा विराट कोहली महेंद्रसिंग धोनीला आपण सातत्यानं बघितलं. रोहन जाधवच्या विकेटसाठी आतिश धुमाळ यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक पाहतो आपण. तर नगरसेवक महेंद्राबा पठारे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक पाहतो आपण. धावपलकावरती 18 धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा एका बाजूला विशाल कोलते तर सोमनाथ गावडे. प्रत्येकी 9 धावा दोघांनी आतापर्यंत केल्यात. पहा एक्स्ट्रा अवंतर अजूनपर्यंत सुमितदादा शिंदे युवा मनसंघाकडून अजूनपर्यंत आलेली नाही आणि चांगली नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस परफेक्ट मिडल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. नगरसेवक महेंद्राबा पठारे यांच्या वतीनं या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल सोमनाथ गावडेला. धावपलकावरती 24 धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज रोहन जाधव. यावेळेचा चेंडू पाहतो आपण. गुडलेन स्पॉट तो टाकला. थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहतो आपण. गणेश शेठ शिंदे अध्यक्ष दक्षता जिम यांच्या माध्यमातून पहा गोलंदाज रोहन जाधव साठी प्रत्येक पूर्ण इनिंग मध्ये गोलंदाजाच्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक पाहतो आपण. गणेश शेठ शिंदे अध्यक्ष दक्षता जिम यांच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पहा जज करू शकला नाही आणि दरम्यान
दोन खेळाडू तुम्ही पाहताय अगदी डीप मिड विकेट तर एक शॉर्ट मिड विकेटला होता आणि दरम्यानच्या 2 धावा इथं पळून पूर्ण होतील. धावफलकावरती आपण जाऊया. 26 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल पा. सन्माननीय पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट खेळलेला फटका वाईड इज मिड ऑफ. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फलंदाज बिग विकेट इज डाउन. बडी मछली जाल में. ही मर्द मराठ्याची जात. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. पहिलवान मारुती बापू ठवरे यांचे कन्यारत्न सई यांची बळीची टाळी. अंडर 16 खेळाडू यश पायगुडे नावाप्रमाणे कामगिरी केली पा आणि महत्वाचा फलंदाज सोमनाथ गावडेला कमालीचा झेल घेताना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या विकेटसाठी नगरसेवक महेंद्रआबा पठारे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेटसाठी तर 500 रुपये असणारच आहेत गोलंदाजाला, परंतु ज्यानं झेल घेतला यश पायगुडेला त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय निळूभाऊ केसवड साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर सुमित दादा शिंदे अध्यक्ष दक्षता तरुण मंडळ यांच्या माध्यमातून या जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. दोन षटकाचा खेळ संपलाय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक ओहो, यावेळेस चांगला प्रयत्न बघायला मिळाला. सोमनाथ गावडे बाद झाल्याच्या नंतर पाहतो आपण नवीन फलंदाज राहुल साबळे जो स्ट्राइक एंडला डावखुऱ्याचा फलंदाज सामना करेल पा. तिसऱ्या क्रमांकाचे षटक तुम्ही पाहताय. फील्ड सेटिंग मध्ये बदल होईल. 27 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस हलक्या हाताने पाहतो आपण चेंडूला ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू क्षेत्ररक्षक समोर दुसऱ्या धावेसाठी पलायन करण्याचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल आणि दरम्यान एका धावेवरती समाधान. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाईल पुढे. शौर्य फायटर संघाच्या 28 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 6 षटकांची लढत आपण बघितल्या. स्पर्धेमध्ये 70-80 धावा जरी बनवल्या गेल्या तरी देखील त्याचा पाठलाग इथे होऊ शकतो. म्हणजे फलंदाजीला अनुकूल असलेली खेळपट्टी. स्क्वेअर कटचा अफलातून फटका, क्रॅडिकल फटका, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि 2 दरी मधून चेंडू आरपार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. थँक्यू 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 डीजे. वीरेंद्र सेहवागचे स्क्वेअर कटची फटके आपण बघायचो. इथे पाहिला आपण विशाल खोलतेचा स्क्वेअर कट पा, अफलातून फटका होता. धावफलकावरती पाहतो आपण 32 धावा. यावेळेस पोल केलेला फटका, दरम्यान शॉर्ट टर्म पोल होता. डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि स्टार पत्रकार सन्माननीय विजयराव लोखंडे साहेबांचे परम मित्र आणि दैनिक पुढारीचे पत्रकार सन्माननीय सुनीलजी भंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण या स्पर्धेचं वार्तांकन निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आपल्याला 1-2 दिवसामध्ये पुढे पाहायला मिळेल. भंडारे साहेबांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेस खराब चेंडू, वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच अक्षय चांदगुडे सर कळवत आहेत. सन्माननीय निळूभाऊ केसवड आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावफलकावरती आपल्या स्पर्धेला ज्यांनी YouTube लाईव्ह सौजन्य केलं सन्माननीय महादेव शेठ गावडे पाटील
माजी उपसरपंच वाडे बोलई आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपणाला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अकोट टप्प्याचा चेंडू होता, पूल केलाय, परंतु पाहिलं थोडीशी उसळी होती की डावखुऱ्याचा फलंदाज राहुल साबळे त्याला पुरेपूर बॅटवरती मिडल करू शकला नाही. दरम्यान 2 धावा त्याला मिळतील आणि 2 धावेच्या साहाय्याने धावफलकावरती शौर्य फायटर संघाच्या 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थोडंसं धावफलकाला ब्रेक लावला या षटकामध्ये सुयोग भालेकरनं. यावेळी स्टेप आउट केला होता. डान्सिंग डाऊन द अटॅक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक काय वेगाने चेंडूवरती आलाय, चित्त्यासारखा झेपावलाय. प्रचंड वेगाने धावणारा प्राणी आपण पाहतो की चिता, आणि असं क्षेत्ररक्षक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू आपण बघितला. प्रचंड चपळ दक्षिण आफ्रिकेचा तो खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती अनेकदा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, सिरीजचा मानकरी ठरला. 3 षटकं संपली. धावफलकावरती जाऊया आपण. 37 बनवल्यात पा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि पुढील 3 षटकांचं समीकरण ऐकण्यासाठी, वार्तांकन ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी समालोचक समाधान अवचट यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. तीन षटकानंतर धावफलकावरती 37 धावा लागल्या गेल्यात. सुरेख भटका मैदानाच्या आतमध्ये खेळला तो मैदानाच्या आतमध्ये जेल 2 धावा. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2च्या सहाय्याने धावफलक पुढे जातो. 39 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय राजेंद्रजी गावडे साहेब आपलं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू समाधान अवचट सर. पुन्हा एकदा स्टेप ऑन करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सुरेख टाकला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलाय. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत निळकंठ भाऊ केसवड, चेअरमन संत तुकाराम हितकारी शिव सोसायटी. आपलं देखील WPL मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वढेबोलाई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य लाभलं गेलं, महादेव शेठ गावडे, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील WPL मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी राहुल साबळेचा खेळ संपतो. जेल टिपलाय धक्का क्रमांक 2, राहुल साबळेचा खेळ संपुष्टामध्ये. ही मर्द मराठ्याची जात. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. पहिलवान मारुती बापू ठवरे यांचे कन्यारत्न सई यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी या जेलसाठी श्रीकेश शिंदे यांना 500 रुपयांचं पारितोषिक आले. आतिश धुमाळ यांच्याकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यशवंत शिंदे. तर बघूया आपल्या संघासाठी इथून पुढे काय करेल. अंतिम शेवटचा दिवस आणि अंतिम शेवटला हा सामना असेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त अशी लढत, तुल्यबळ लढत, अंतिम शेवटची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो पाहूया रोहन जाधवचा पुढील चेंडू. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला, परंतु फलंदाजाला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिर असेल. 39 धावा प्रगती पथावरती लागले गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. या ठिकाणी चेंडूला सन्मान देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केलं होतं, परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडू आला. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला, त्यानंतर डॉट चेंडू टाकला, त्यानंतर विकेट, आणि तिथून पुढे लागोपाठचे लागत 2 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय रोहन जाधव. संघाचा संघमालक असेल, संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी साकारतोय. तर पाहूया पुढील चेंडू. आणि बॅटची
स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज लागली. त्यानंतर यशवंत शिंदे होतोय बाद. धक्का क्रमांक 3 शौर्य फायटर संघाला. चार षटकानंतर धावफलकावरती लागले जात आहेत धावा. 39 धावा लागल्या गेल्यात. 3 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश ढवळे तर स्ट्राईक वरती विशाल कोलते असेल. 8 चेंडू पाचव्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. 5व्या षटकावर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय सुयोग भालेकर आणि मुख्य पंचांनी दंडित केला. वाईट चेंडू अतिरिक्त धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 40 धावा लागले गेल्यात. 3 गडी बाद असताना तर स्ट्राईक वरती विशाल कोलते 8 चेंडू आणि 15 धावा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एकदा फुल टच होता. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा बाहेर बंदुकीतून सुटलेली गोळी. चेंडू येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. दिशातून घुमतो आहे तुझाच गाजा बाजा. तूच आमचा. पुण्यनगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय महेंद्र आबा पटेल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल या षटकारांसाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. या ठिकाणी चेंडू समजला नाही. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. पास सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर गोलंदाजाला चेंडू समजला नाही. पाहूया पुन्हा एकदा आपल्या संघासाठी इथून पुढे काय करेल. आणि पुन्हा एकदा लागूपाठचे 2 चेंडू निर्धाव आहेत. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मैदानाच्या आतमध्ये विशाल कोलते यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक असणार. सुरेख फटका. जबरदस्त तडाखा. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. येतोय षटकार. असली क्या है नकली क्या है इनको आज बता देंगे. मरते दम तक याद रहे वो जलवा आज दिखा देंगे. क्यों बिरादर. अरे या ठिकाणी पारितोषिक येतंय पुण्यनगरीचे विद्यमान नगरसेवक महेंद्र आबा पटेल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या षटकाराला येईल. जबरदस्त असा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी शौर्य फायटरचे संघ मालक सन्माननीय संदीप बाप्पू गावडे प्रत्येक षटकारास आणि प्रत्येक चौकारासाठी प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावफलकावरती धावा लागतात 52. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4.4चा खेळ संपलेला आहे. सुयोग भालेकर यांनी 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्यानंतर पत्रकार विजयराव लोखंडे यांच्याकडूनही 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे सुयोग भालेकर साठी. धावफलकावरती 52 धावा आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करतो. 12 चेंडू आणि 27 धावा प्रगतीपथावरती असतील वैयक्तिक विशाल कोलतेची. तर पाहूया सुयोग भालेकरचा पुढील चेंडू. बघूया आपल्या संघासाठी इथून पुढे काय करेल. आतापर्यंत चांगली भागीदारी केलेली आहे.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू बाजाराच्या आतमध्ये टाकला. या ठिकाणी पहा थोडस स्टेप होऊन करायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती आला नाही, निर्धाव चेंडू आला. तितकं सुंदर असा चेंडू बाजाराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येईल. जाऊया धावपलकावरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका बाजाराच्या आतमध्ये खेळला. पण या ठिकाणी किती धावा येतील. सिंगल आली. सिंगलच्या साह्याने धावपलक पुढे जातो. 5 षटकानंतर प्रगतीपथावरती धावा लागतायत 53 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. आरपी ग्रुप यांकडून ओहोर संपली. या ठिकाणी ज्यांनी आपल्याला तृतीय क्रमांकासाठी तब्बल 20,001 रुपयाचं प्राइज दिलेलं आहे ते या ठिकाणी वाडे बोलायचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय अनिल काका गावडे या ठिकाणी उपस्थित होत आहे. काकांचं या ठिकाणी आयोजक कमिटी, समस्त ग्रामस्थ, सर्व खेळाडू, संघ मालक यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी पहा षटकारासाठी पारितोषिक येते. कल्याण सेठ चव्हाण यांच्याकडून 151 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर दादासाहेब बोर षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सुरेख चेंडू बाजाराच्या आतमध्ये टाकलंय पहा. या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ती खरं तर 20,001 रुपयाचं जे आहे ते दोघांमध्ये आपण विभागातून त्या ठिकाणी सौजन्य म्हणून अनिल काका गावडे तसेच या ठिकाणी रवींद्र उर्फ बाबूरावजी बोर यांचे प्रत्येकी 10,000 असे 20,000 रुपयाचं पारितोषिक या दोघांकडून त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा स्टेप होऊन जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. छत्रपतींचा चावा मिळतील 6 धावा. येतोय षटकार. या ठिकाणी पहा पुण्यनगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय महेंद्र आबा पठारे यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर गणेश दादा भोर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर कल्याण शेठ चव्हाण यांच्याकडून 151 रुपयांचं पारितोषिक असणार. षटकार आणि धावपलक पुढे जातो. धावपलकावरती 59 धावा. आणि पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढला पाहिजे. या ठिकाणी थोडीशी चूक आणि 2 धावा. या ठिकाणी फेकी थोडीशी खराब आली. 2 धावा सहज पळून पूर्ण केल्या. 2च्या साईड धावपलक पुढे जातो. धावपलकावरती 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असतील. संघ मालक सोमनाथ आबा गावडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारासाठी. सुरेख चेंडू बाजाराच्या आतमध्ये टाकला. चेंडू समजला नाही विशाल कोलतेला. चेंडू डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. अतिशय धुमाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येते. विकेट घेतल्यानंतर आर्यन जाधव साठी विशाल कोलतेची विकेट घेतली आर्यन जाधवनी. तर आशिष शेठ धुमाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू लागू पाठचे 2 चेंडू बाजाराच्या आतमध्ये सुरेख पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आर्यन जाधव. लाजबाब कमालीची गोलंदाजी बाजाराच्या आतमध्ये करतोय आर्यन जाधव. लागू पाठचे 2 चेंडू निर्धाव. विशाल कोलतेला अक्षरच्या बाजाराच्या आतमध्ये एकाच जागेवरती रोखून ठेवण्याचं काम बाजाराच्या आतमध्ये आर्यन जाधवने केलेलं आहे. मुख्य पंचांनी वाईट चेंडू दंडित गेलाय. अतिरिक्त धावसंख्येत धावपलक पुढे जातो. धावपलकावरती 62 धावा लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आणि स्लोअर पैसा चेंडू होता, अंतिम शेवटचा चेंडू होता. त्यानंतर निर्धाव लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि त्यानंतर 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकानंतर धावफलकावरती 62 धावा लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 36 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. सुमित दादा शिंदे युवा मंच, चेतन दादा साळुंके, त्याचबरोबर रोहन दादा यांच्या मालकीचा असणारा संघ. कुस्ती महर्षी शिव छत्रपती क्रीडा माननीय श्री पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे शिव छत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे मानकर यांच्या अमृत महोत्सवी 75व्या वाढदिवसानिमित्त वाढे बोलाई प्रीमियर लीग WPL 2023 भव्य फुल फेस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्थळ वेताळबाबा क्रिकेट ग्राउंड वाढे बोलाई वाडेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक लाभलं. वाढे बोलाई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय विद्याधर बाप्पू गाबडे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं वाढेबोलाई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजेंद्र शेठ शिंदे, त्याचबरोबर वाढेबोलाई संत तुकाराम हितकारी सेवा सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन नंदू शेठ भोर, त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं 20,000 रुपयांचं अनिल काका गावडे, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र बाबू भोर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाढेबोलाई. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलं 15,000 रुपयांचं सुमित सेठ भोर, श्री गणेश अर्थपूर्वस, त्याचबरोबर श्री सनी अप्पा भोर युवा नेते. या सर्व बक्षीसदात्यांचं WPL च्या सर्व आयोजक टीमच्या वतीनं मनापासून बडपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वाडे बोल्हाई प्रीमियर लीग 2023 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर. थँक्यू सर. खरं तर या ठिकाणी सांगायचं झालं आबा, या ठिकाणी आपण जे खरं ग्राउंड पाहतोय हे ग्राउंड बनवायला आणि क्रीजमध्ये आपण जे स्पीच पाहतोय ते बनवायला या ठिकाणी बरीचशी मेहनत आणि बरेचसे परिश्रम या ठिकाणी आम्ही घेतलेले आहे. खरं तर यासाठी या ग्राउंडसाठी या स्पर्धेसाठी ज्यांनी ग्राउंड काम करून या ठिकाणी आम्हाला मदत केली ते या ठिकाणी आपण पाहतो की क्रिकेट खेळायचं असेल तर पहिलं ग्राउंड पाहिजे आणि ग्राउंड असेल तर सर्व काही त्या ठिकाणी होत असतं. असं ग्राउंडला ज्यांचं सौजन्य लाभलं ते या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय संत तुकाराम सहकारी सोसायटीचे चेअरमन निळकंठ भाऊ केसवड, तसेच या ग्राउंडसाठी ज्यांनी आम्हाला मदत केली ते या ठिकाणी वाडे बोलायचे युवा नेते, फोरस्क्वेअर डेव्हलपरचे आदरणीय चेअरमन प्रदीप शेठ शिंदे, तसेच या ठिकाणी वाडे बोलाई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय योगेश उर्फ पप्पू शेठ गायकवाड. या 3 मान्यवरांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. उत्कृष्ट पद्धतीचं त्या ठिकाणी आपण पिच पाहतोय, उत्कृष्ट पद्धतीचं सपाटीकरण असं ग्राउंड पाहतोय. नक्कीच या 3ही मान्यवरांचा आपण आयोजक कमिटी, सर्व खेळाडू, सर्व संघ मालक आणि उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार मानूया. थँक्यू, धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांचं पिण्याच्या पाण्याचं सौजन्य लाभलं आणि आपण या ग्राउंडच्या बाहेर जी चौकार आणि षटकारांची सीमा पाहतोय, म्हणजे हा चौकारांचा षटकारांचा सीमारोप आहे, तो या ठिकाणी सौजन्य म्हणून ज्यांनी दिलं त्या ठिकाणी वाडे बोलायचे प्रगतशील बागायतदार, वाडे बोलायचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेबजी पवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. साहेबांना या ठिकाणी विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद. तसेच आपण या ठिकाणी गॅलरी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते या ठिकाणी आपण समोरची गॅलरी पाहतोय खेळाडूंची. स्वप्नील गोसावी, धन्यवाद. हेलो. हर सर जहाँ जुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है.
जीवन की इस कर्मभूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिल्या चेंडूवरती क्रायटिकल फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पाहतो आपण रोहन जाधवचा ब्लास्ट आपल्या स्पर्धेला पाहतो आपण, ज्यांनी गॅलरी सौजन्य केलंय. सन्माननीय उद्योजक स्वप्नील गोसावी, उद्योजक सन्माननीय सनीदादा गावडे, उद्योजक गणेश दादा गावडे या तीनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला गॅलरी सौजन्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. WPL 2023 चा ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेट ऑन फायर. रोहन जाधव बरसतोय खणखणीत फटका 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. संघाचा संगनायक, संघाचा नेता, संघाचा सेनापती रोहन जाधव सलगच्या 2 चेंडूवरती खणखणीत चौकार खेळले गेलेत. खरं तर रोहननं सांगितलं सुरुवातीला, ज्यावेळेस आपण त्याचं मनोगत घेतलं त्यावेळेस तो म्हटला प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपण बघितलं, मला वाटतं 61 धावा या प्रतिस्पर्धी संघाला 62 धावांपर्यंत रोखण्यामध्ये त्यांना यश आलं. आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र आक्रमक आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न तो करतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 8 बनवले गेल्यात. कोणाची 8 आणि कोणाची गाठ पडली ठकाठका. ती एका बाजूला सुमित दादा शिंदे युवा मंच आणि शौर्य फायटर्स या 2 बलाढ्य संघांमध्ये यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. ही क्रिकेटची स्ट्रॅटेजी आहे. हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट असतं पा. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं. इथे पाहतो आपण फक्त बॅट उभी केली आणि सिंगल तो घेईन. धावफलक 1 धाव्याने पुढे. सुमित दादा शिंदे युवा मंच 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील पा. प्रचंड मेहनत पाहतो आपण या स्पर्धेसाठी. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे, पैलवान मारुती बाप्पू ठवरे, त्याचप्रमाणे जगन्नाथ ढवळे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगला. सीमारेषेच्या बाहेर चेंडू गुदगुल्या करत येईल पा. खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती आपण जाऊया. तब्बल 13 धावा नोंदवल्या गेलेत पा. क्रिकेट मधला एक अशुभ आकडा असं म्हटलं जातं, कारण 150 वर्ष भारतावरती राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी भारताला क्रिकेट शिकवला. यावेळेस पुन्हा एकदा बिग ब्लास्ट, वंडरफुल, सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये सुमित दादा शिंदे युवा मंच बरसलाय. आग ओकणारी फलंदाजी बघायला मिळाली. 19 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. जरी 150 वर्ष भारतावरती ब्रिटिशांनी राज्य केलं आणि असं म्हटलं जातं की हा खेळ ब्रिटिशांचा आहे, हा विदेशी खेळ आहे, परंतु आपण जर बघितलं क्रिकेटच्या खेळाचं मूळ भारतामध्ये आहे. कारण द्वापार युगामध्ये हा खेळ भारतामध्ये खेळला गेला, ज्याला चेंडू फळी म्हटलं जायचं पा. भगवान श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी हा खेळ खेळायचे, तोच हा चेंडू फळीचा, तोच क्रिकेट आज प्रचंड ग्लॅमर झालेला तुम्हाला बघायला मिळतो. खेळत होता चेंडू फळी. चेंडू उडाला कुंपत पडला बाहेर येणं कसा. यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला कसा. अशी एक सुंदर गवळण आपल्या कानावरती पडते सातत्यानं. आणि तो चेंडू आणण्यासाठी गेलेला भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि त्या डोहामध्ये असलेला तो कालिया सर्प, त्याबरोबर युद्ध झालं श्रीकृष्णाचं आणि त्या डोहातून त्या कालियाला जावं लागलं कायमचं. तो डोह सोडून जावं लागलं. म्हणजे तो क्रिकेट त्या काळामध्ये खेळला जाणारा तो चेंडू फळी आज फक्त त्याला वेगळी परिभाषा तुम्हाला बघायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन मध्ये पाहतो आपण चेंडू लाडवलं जाईल. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने धावफलक पुढे. 21 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण कपिल शिंदे 28 चेंडू आणि तब्बल 42 धावा. अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहा गोलंदाज कपिल.
यावेळेचा चेंडू पाहतोय आपण परफेक्ट मिडल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका बिग ब्लास्ट षटकार गेल्या 4 वर्षांपासून सातत्यानं या स्पर्धेच्या फायनल मध्ये बाजी मारणारा सुमित दादा शिंदे युवा मंच हा संघ तुम्ही पाहताय. कमालीची फलंदाजी एका बाजूनं रोहन जाधव दुसऱ्या बाजूनं श्रीकेश शिंदे धावपलकावरती नोंदवल्यात पहा तब्बल 27 धावा. पॉवर प्लेच्या षटकांचा खरपूस समाचार इथं घेताना आपल्याला बघायला मिळेल. समीकरण पाहायला मिळेल 27 चेंडू मध्ये अजून 36 बनवायच्यात पहा. पत्रकार विजयराव लोखंडे, पैलवान मारुती बाप्पू ठवरे, जगन्नाथ ढवळे, अशोक खांडेकर सर या सगळ्यांनी ही स्पर्धा उभी राहिली म्हणजे एका दिवसामध्ये नाही पहा. गेली मला वाटतं जवळपास 15 दिवसांपासून 15 ते 20 दिवसांपासून या स्पर्धेचं नियोजन सगळं त्यांनी केलं. मैदान असेल, मैदानाच्या बाजूनं मंडप सिस्टीम, साऊंड सिस्टीम, मंडप, स्टेज, बाउंड्री रोफ या सगळ्या गोष्टी, विकेट बनवणं असेल, या सगळ्या गोष्टींना फार मेहनत लागते पहा, वेळ द्यावा लागतो. आणि मला वाटते पत्रकार आणि त्यांचे सगळे मित्र स्पर्धेच्या काळामध्ये त्यांना घरी जायला मला वाटतं दिवसभरामध्ये वेळ मिळाला नसेल. यावेळेचा चेंडू पाहायचंय पुन्हा एकदा रोहन जाधव, खणखणीत फटका 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे, पुणे जिल्हाध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे चिरंजीव शिव आणि रुद्र यांचा सनसनीत चौकार. नोहे एकल्याचा खेळ म्हणून जमविला मेळ. आणि या 3-4 मंडळींनी पण पाहतोय पत्रकार विजयराव लोखंडे, पैलवान मारुती बाप्पू ठवरे, जगन्नाथ ढवळे आणि अशोक खांडेकर सर, परंतु सगळ्या गावातील खेळाडूंना त्यांनी एकत्र केलं पहा. 31 धावा धावपलकावरती पाहतो आपण. समीकरण आपण पाहणार आहोत. 25 चेंडू मध्ये अजून 32 धावा इथे बनवायच्यात पहा. सामन्यावरती एका बाजूने पाहतो आपण शौर्य फायटर संघाचे गोलंदाज. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण, पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाज कपिल यावेळेस गुड लेंथ स्पॉट टाकलेला चेंडू हलक्या हाताने फक्त स्लॉप केलाय. एका धाब्यात त्याचं रूपांतर होईल आणि दरम्यानच्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल पहा. बिनबाद धावपलकावरती 32 धावा, 32 रन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. आरपी ग्रुप यांकडून ओहोर संपली. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं पहा. अगदी चांगली सुरुवात हे तुमचं अर्ध यश असतं पहा. परंतु मी संपूर्ण नाही तर अर्ध यश म्हटलं, कारण क्रिकेटचा खेळ याला अनेकदा अपवाद झालेला आपण बघितलंय. कारण विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटच्या इतिहासामध्ये अजूनपर्यंत उभा राहिला नाही. तुम्ही 400 धावा करणारा ब्रायन लारा देखील आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बघितला. 958 धावांचा रेकॉर्ड देखील आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बघितला. वन डे इंटरनॅशनल मध्ये आपण 498 धावांचा देखील रेकॉर्ड बघितला. 263 धावा देखील तुम्ही IPL मध्ये बघितलं, रेकॉर्ड केलं. म्हणजे इथं विजयाची गॅरंटी देणारा धावपलक क्रिकेटमध्ये अजून जन्माला आला नाही आणि क्रिकेटचं भविष्य सांगणारा ज्योतिषी अजूनही जन्माला आला नाही आणि तो येणार नाही. कारण इथं बघायचंय फुलटॉस चेंडू होता आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. शेरो की दहाड फोडा पहाड, 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. कॅप्टन वरती आक्रमण चढवलंय सोमनाथ गावडेच्या गोलंदाजीवरती. यावेळेस फसलेला फटका वाईड स्पीड ऑफ डाऊन द बॉल, टेक अँड कॅच. सोमनाथ गावडे, बिग विकेट इज डाऊन, फलंदाज बाद. ही मर्द मराठ्याची जात. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. पहिलवान मारुती बापू ठवरे यांचे कन्यारत्न सई यांची बळीची टाळी. कमालीची फलंदाजी आपण बघितलं पहा. संघनायक रोहन जाधवची अतिशय आक्रमक सुरुवात, प्रचंड तडफेनं तो खेळत होता पहा.
परंतु एका बाजूनं सोमनाथ गावडे संघनायकाने त्याचा अडसर दूर केलाय. 11 चेंडू खेळला रोहन जाधव पा आणि 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं तब्बल 27 धावा रोहन जाधवच्या बॅटमधून आल्या. संघनायकाला साजेशी खेळी. एका बाजूने आता संघाचा सेनापती पडलाय. सेनापती जरी पडला तरी देखील मावळ्यांनी अनेकदा आपण बघितलेलं आहे. समीकरण सांगतो मी तुम्हाला. 22 चेंडू मध्ये अजून 25 बनवायच्यात. सामन्यावरती एका बाजूने पाहतो मी शौर्य फायटर संघ कमालीची फलंदाजी बघायला मिळेल. अनेकदा सेनापती पडल्यानंतर देखील आपण पाहतो यावेळेस ग्लास केलेला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन 100% केलं जाणार आहे आणि त्या 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. ज्या उद्देशानं तो चेंडू खेळला त्यानं 2 धावेच्या रूपानं पाहतो आपण पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 40 धावा. विजयाचं समीकरण 21 चेंडू मध्ये अजून 23 धावा इथं बनवायच्यात. पहा सेनापती पडल्यानंतर देखील आपण पाहतो की अनेकदा मावळ्यांनी किल्ला लढवला आणि लढाई जिंकलेल्या आपण अनेकदा इतिहासामध्ये बघितलेल्या आहेत. हलक्या हाताने पाहतो आपण चेंडूला इथं स्टेअर करण्याचा प्रयत्न दरम्यान पॉइंट दिशेनं एक धाव मिळेल. तानाजी मालुसरी पडले होते तरी देखील पाहिलं आपण मावळ्यांनी कोंडाणा घेतला. सुरेजीने सांगितलं तुमचा बाप इकडे मरून पडलाय, पळता काय बागुबाई सारखे, लढून मरा नाही तर त्या कड्यावर उड्या टाकून मरा. पुन्हा एकदा मावळे पाठीमागे फिरले आणि 80 वर्षाच्या शेलर मामानं कमालीची पराक्रमाची शर्त केली आणि कोंढाणा मावळ्यांनी ताब्यामध्ये घेतला. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले कोंढाणा आला परंतु माझा सिंहासारखा तानाजी गेला, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पाहतो आपण सिंहगड. आज आपल्याला पुण्याच्या आपण पाहतो की पश्चिमेच्या दिशेने आपल्याला तो बघायला मिळतो. अशा अनेक लढाया आपण इतिहासामध्ये बघितलेल्या आहेत. परंतु ही क्रिकेट मधली लढाई, हे क्रिकेट मधलं द्वंद्व युद्ध आहे. पहा असं म्हटलं जातं एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं परंतु क्रिकेटच्या युद्धामध्ये काही माफ केलं जात नाही. गुडलेथ स्पॉटतून टाकलेला चेंडू स्क्वेअर कट खेळायचा होता. दरम्यान प्रयत्न फसलाय आणि षटक संपलं. सोमनाथ गावडेने खर्च केला त्या षटकामध्ये 10 धावा परंतु एक फलंदाज त्यानं बाद केलाय तो रोहनच्या रूपानं. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती पहा 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 21 धावा. WPL 2023 चा तुम्ही अंतिम सामना बघताय. पत्रकार विजयराव लोखंडे, पैलवान मारुती बापू ठवरे, जगन्नाथ ढवळे, अशोक खांडेकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेलं प्रचंड परिश्रम आज कुठेतरी आपण पाहतोय की आज फळाला येते, यशस्वी होतोय. पहा असं म्हटलं जातं शेवटचा दिस गोड व्हावा, याच साठी केला होता अट्टास. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका उपाध्यक्षा आदरणीय संध्या काकी भोर या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंचं आम्ही WPL 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. व्हाईट बॉल स्वप्नील भोसले सरांचा इशारा. उजव्या स्टँडच्या बाहेर टाकलेला चेंडू मला वाटतं कपिल गोलंदाजी मार्कवरती. अवंतर धाब्याने धावफलक पुढे जाईल. 43 धावा. तुम्हाला कमी धावांचा बचाव करायचा आहे आणि यावेळेस जर तुम्ही अवंतर धावा खर्च केल्यात तर नक्कीच तुम्हाला बॅकफुटवरती जावं लागेल. सुमित दादा शिंदे युवा मंच संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडा फंबल होतोय. चेंडू हातामध्ये कलेट अजून नाही आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 45 धावा. सामन्याचं समीकरण बदलेल. इक्वेशन बदललंय. 17 चेंडू मध्ये अजून 18 धावा बनवायच्यात. पहा अलीकडच्या काळामध्ये बदललेलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतो. IPLच्या धर्तीवरती आपण सामने खेळतो आणि IPL ही सर्वात मोठी लीग आहे. पहा सर्वात श्रीमंत लीग जर कोणती असेल ना तर ती इंडियन प्रीमियर लीग आहे. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दोघांनी प्रयत्न केला नाही. मला वाटतं गोलंदाजाने केलं नाही, वायडिश मेडॉप नाही केलं नाही. दोघेही फक्त एकमेकांना प्रश्न विचारतायत. तोपर्यंत चेंडूने माती खाल्ली. इकडे क्षेत्ररक्षक एकमेकांशी चर्चा करतात, इकडे फलंदाज एकमेकांशी मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचा होता परंतु सिंगल मिळाली. यावरून थोडंसं एकमेकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे मैदानामध्ये आणि हे सातत्याने आम्ही बघत असतो. अशा छोट्या छोट्या घटना होत असतात. अनेकदा खेळाडू एकमेकांना अपशब्द वापरत असतात परंतु ती प्रेमातली लढाई असते. पहा कारण आपण बघितले प्रत्येक सामना संपल्यानंतर प्रत्येक संघाचे खेळाडू एकमेकांना शेक हँड करतायत, हस्तांदोलन करतायत, म्हणजे एक मैत्रीपूर्ण सामना संपला याचं ते उदाहरण असतं. पहा यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं बाहेरची एज घेऊन चेंडू जाईल. दरम्यान शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं येस आणि बॅटची एज होती. पहा त्यावरती सिंगल मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती 47 पूर्ण होत आहेत. समीकरण बदललं. 15 चेंडू आणि 16 धावा.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतकं तंत्र तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळतं. फलंदाजीमध्ये सातत्यानं गोलंदाजांची कत्तल होते पहा. प्रत्येक वेळेस गोलंदाजांना मार खावा लागतो, कारण शफल होऊन खेळलेले फटके म्हणजे अगदी एस्टे सोडून द्यायचे आणि पुढे यायचं उजव्या स्टेजच्या पुढे आणि लॉंग लेग, स्क्वेअर लेग, फाईन लेगला फटका खेळायचा. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला असे फटके बघायला मिळत नाहीत. लेदर क्रिकेटमध्ये बॅट्समन त्याच्या पायाचा चांगला वापर करतो, परंतु तो शफल जास्त होत नाही. तुम्हाला मोजके असे काही प्लेअर बघायला मिळतात. त्यामध्ये अलीकडच्या काळात तुम्ही बघता आपल्या भारतीय संघामध्ये सूर्यकुमारला, एबी डिव्हिलियर्स असतील किंवा मिसबाह उल हक असेल, असे खेळाडू. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आसमान को छूती हुई गेंद मानो तलवार काट रही. 6 रन, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. AK-47 रन मशीन यांचा दणदणीत षटकार. कमालीचा फटका होता श्रीकेश शिंदेचा आणि या षटकारासाठी नगरसेवक महेंद्राबा पठारे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. समीकरण बदलून टाकले षटकारानं आणि सामन्यावरती आपण पाहतोय मजबूत पकड करताना एका बाजूला सुमित दादा शिंदे युवा मंच 14 चेंडू मध्ये 9 धावा इथं बनवायच्यात. बघायचं याच षटकामध्ये सामना संपवणार का श्रीकेश शिंदे. 7 चेंडू खेळलाय, 21 धावा त्यानं केल्यात. कमालीची फलंदाजी आणि या षटकारासाठी सुमित दादा शिंदे संघ मालक यांच्या वतीनं देखील पाहतो आपण 500 रुपयांचं पारितोषिक. या बळेचा चेंडू कमबॅक करेल कपिल शिंदे. समीकरण बदललं, 9 धावा बनवायच्यात आणि 13 चेंडूचा खेळ बाकी पहा. 13 चेंडू 9 धावा. सन्माननीय सुमितदादा शिंदे अध्यक्ष दक्षता तरुण मंडळ यांच्या माध्यमातून आपल्याला बॉलर सौजन्य बघायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. 2 चेंडू पाहतोय कपिलनं इथं रोखलंय. सलक्षित 2 चेंडू डॉट गेलेत, निर्धाव गेलेत पहा. समीकरण बदललं गेलं, 12 चेंडू आणि 9 धावा. सामन्यावरती एका बाजून आपण पाहतोय पकड मजबूत आहे. इथून पुढे सामना काढणं शौर्य फायटर संघाला अवघड आहे. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामना जिंकता येऊ शकतो. स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांचा संघ मला वाटतं पाठीमागच्या वर्षीचा विजेता होता आणि ती फायनल झाली होती सुमितदादा शिंदे युवा मंच आणि स्टार पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स मध्ये. त्यामध्ये सुमितदादा शिंदे युवा मंच उपविजेता ठरला होता, तर विजेता पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा केली, ग्लास केलाय. स्क्वेअर लेगच्या बाजूला शॉर्ट, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. दरम्यान शॉर्ट फाईनचा खेळाडू आणि चुका करतायत, परंतु प्रतिस्पर्धी देखील धोका पत्करणार नाही. समीकरण बदलले, 11 चेंडू आणि 7 धावा. या षटकामध्ये सामना संपणार यात तिळमात्र शंका नाही. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा भरवतोय, परंतु मला नाही वाटतं त्यांचं क्रिकेटचा जास्त संबंध आला असेल, परंतु कुस्ती महर्षी म्हणून त्यांची ओळख केवळ आपल्याला नाही, पुणे जिल्ह्याला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला आहे ही मला माहित आहे. कारण कुस्तीवरती प्रचंड प्रेम आदरणीय अण्णासाहेबांचं असतं पहा. यावेळेस रिव्हर्सचा फटका प्रयत्न. दरम्यान डीप थर्डमॅन मध्ये, कारण सातत्यानं दरवर्षी आपण पाहतो 2200 रुपये धावा मिळतील. महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला आदरणीय अण्णासाहेब अतिशय आदरानं अदबीन आपल्या घरी बोलावून त्याचा सन्मान करतात. केवळ सन्मान नसतो तो, तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम देखील दिली जाते. माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या वर्षी 1 लाख रुपयांचं रोख रक्कम अशा प्रकारचं आपण पाहिलेलं आहे. समीकरण बदललंय, 10 चेंडू मध्ये 5 धावा असं इक्वेशन आपल्या समोर आहे. गोलंदाज सोमनाथ गावडे. यावेळेचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा परंतु त्यांच्यावरती असणारं प्रेम पाहतो आपण आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा WPL 2023. 9 चेंडू 3 धावा आणि पाहायचं एका बाजूने सामन्यावरती दैनिक पुढारीचे पत्रकार सन्माननीय संजयजी भंडारे साहेब आपले आम्ही मनापासून स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं संपूर्ण चित्रीकरण देखील त्यांनी केलेलं आहे आणि उद्घाटन देखील त्यांनी केलेलं आहे आणि बक्षीस वितरण सोहळा देखील त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण. चित्रीकरण होतंय, छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून केलं जाते, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो.
स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांच्या बरोबरीने पाहतो आपण समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सन्माननीय भंडारे साहेब करत असतात. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. एका बाजूनं सुमित दादा शिंदे युवा मंच WPL 2023 चा मानाचा तुरा आपल्या सिरपेसामध्ये रोवण्यासाठी तयार. यावेळेस गोलंदाज सोमनाथ गावडे. डेड बॉल. चेंडू मृत घोषित केलाय. चेंडू मृतच आहे, तो डेडच असतो पा, परंतु क्रिकेटच्या परिभाषेत तो डेड आहे. तो डेथ आणि डेड यामध्ये फरक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल दरम्यान डिफाईनच्या बाहेर आणि हा विजयी चौकार आहे की नाही आपल्याला बघायचंय. पंच काय कळवत आहे? यस, आणि चौकार WPL 2023 चा मानकरी ठरतोय सुमित दादा शिंदे युवा मंच. मनपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. लावले ना गेल्यावर पण मारत राहा.